गुड मॉर्निंग. तर ह्या 2-4 दिवसात आपला भरपूर लॉस झाला आहे. का तर आपण कुठं पण एंट्री, एक्झिट त्याच्यामुळे आपला भरपूर असा लॉस झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपली थोडी माइंडसेट थोडा खराब झाला होता. ओके, काय विषय नाही. जर आपण मार्केटला आता समजवण्याचा प्रयत्न केला, मार्केटमध्ये काय मुवमेंट होऊ शकते. तर वीकली जर कॅन्डल आपण बघितले तर वीकली कॅन्डल फुल बुलिश आहे. मार्केटने तर डोजी 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 म्हणून एक बुलमूव दिले. जर मंथली मध्ये बघितलं तर मंथली पण बुलिश कॅन्डल म्हणतात. मंथली मध्ये कम्प्लिटली 1 2 3 4 5 6 7 आणि 8वी कॅन्डल आहे की जे बुलिश म्हणायला लागलं. तिथून आपण एक एक्सपेक्ट करू शकतो की थोडंसं मार्केट रिट्रेसमेंटला येऊ शकतं. जर वीकली मध्ये बघितलं तर वीकली मध्ये आजचा अजून दिवस आहे जो कंप्लीट व्हायचा आहे. त्याच्यामध्ये मार्केट कसं मुवमेंट करतं हे बघणं महत्वाचं आहे. वीकली मध्ये जर बघितलं तर मार्केटनं हायर हाय बनवतच मार्केटवर निघाले. आता आपण डेलीमध्ये येऊया. डेलीमध्ये जर आपण बघितलं तर मार्केटनं ह्या रेंजचा ब्रेकआउट दिला, ज्या की रेंजमध्ये मार्केट भरपूर दिवस खेळत होतं. या रेंजचा ब्रेकआउट दिलाय आणि मार्केट एक अपसाईड मुवमेंट द्यायला तयार झालं. पण अपसाईड मुवमेंट वर कुठपर्यंत देऊ शकतं हे कोणालाच माहित नाही. का तर वर ऑल टाइम आहे आणि वर रेजिस्टन्स सपोर्ट काहीच नाही. त्याच्यामुळे कुठपर्यंत जाईल हे कोणाला माहित नाही. आता आपण ट्रेड प्लॅन कसा करू शकतोय ते बघूया. जर आपण 4 आवर मध्ये बघितलं आता तर 4 आवर मध्ये बघितलं तर मार्केट हायर हाय बनवतच वर निघाले. पण जर बघितलं मार्केट हायर हाय बनवतच मार्केट वर निघाले. जोपर्यंत एखादा लो बनत नाही 1 आवरला, मी काय म्हणते बघा, जोपर्यंत मार्केट एखादा लो बनवत नाही म्हणजे मार्केटनं अजून तरी रिट्रेसमेंट पण नीट केलेलं आहे. मार्केट हायर हाय बनवतच वर निघाले. मार्केट जोपर्यंत एक लो बनवत नाही आणि लो नंतर एक रिट्रेसमेंट करत नाही तेव्हा आपण एंट्री प्लॅन करू शकत नाही. आणि ती पण एंट्री प्लॅन कुठपर्यंत करू शकतो तर या फ्यू रिट्रेसमेंट पर्यंत, किंवा सगळ्यात सोपं 4 आवरची फ्यू ड्रॉ केली आणि मार्केट जर इथं खाली आलं रिट्रेसमेंटला आणि एक हायर आहे लोअर टाइम फ्रेमला बनवला तर इथनं एक आपण ही मुवमेंट कॅच करू शकतो किंवा वरून एक इथपर्यंत मुवमेंट कॅच करू शकतो. असं आपला आत्ताचं प्लॅन आहे. तर 2 दिवस आपण रँडमली एंट्री घेतल्यात. कुठं पण एंट्री घे, कुठं पण एक्झिट कर. त्याच्यामुळे आपला कमीत कमी 2 ते 2.5% आसपास लॉस झाला आहे, जो की आपल्याला एक्सपेक्टेड नव्हता. मार्केट आहे, मार्केट लायकी दाखवतं. आपली लायकी काय आहे, चुकला की ठोकला या विषयात मार्केट चालतं. आणि त्याच्यामुळं प्रॉपर स्ट्रक्चर बनवल्या. स्ट्रक्चर बनल्यानंतर ट्रेड करा. थँक्यू.